सेमीफायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे या दोन टीम मधला जो विजेता आहे त्यांना मात्र एक सामना खेळावा लागेल. यानंतर जो जिंकेल त्यांची मॅच होईल ती ऋषी 11 हडी या संघासोबत. तर निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झाली आहे. पाठलाग करायचा आहे तो 15च्या सरासरीने 45 धावांचा. पहिला चेंडू निर्धाव. बॅटिंगसाठी मात्र बाला आणि सूरज. यावेळेला फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तिकडे पोहोचतील का? नाही पोहोचू शकले. बॉल मात्र वन बाउन्स मला वाटतं निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. रन मिळतील 4. इथे मात्र आगाज केलाय. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15चा आस्किंग रन रेट आहे. काही होऊ शकतं कारण हा फायटिंग स्कोर आहे. मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण असं हे लक्ष आहे. या वेळेला हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॅक ऑफ लेंथ वरती मात्र हाताळला होता बॉल. कनेक्शन बनलं असतं तर मला वाटतं ऑन साइडला मिड विकेट मध्ये षटकारच गेला असता हा बॉल. पुन्हा एकदा मात्र बीट झालेत फलंदाज. स्ट्राईक वरती सध्या आपण बघतोय ते बालाला. यावेळेला मात्र मस्ट टाइम अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागून बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर तिकडे आहेत. सूरजने बॅकअपही चांगलं केलं होतं तिकडे. एकच धाव मात्र घेण्याची संधी मिळेल बाळाला. सोबत मात्र सूरज आलाय. सूरज मोहिते 33 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. स्वतःचं एक स्पोर्ट्स ब्रँड आहे त्यांचं. नक्कीच विजिट करा आपण सर्वांनी. आपल्या लाडक्या भावाच्या स्पोर्ट्स ब्रँडसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा. अर्थात सूरज मोहिते 33 स्पोर्ट्स. फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला फाईन लेगला. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतोय. पाण्याचं डबकं आहे तिकडे. थोडंसं पाण्यामुळे आउटफील्ड स्लो झाली आहे. बॉल थांबतोय. मगाशी आपण लॉंग स्टॉप रिजन मध्ये जिथे आपला पाठचा बॅनर आहे तिथे तुला सकाळी थोडंसं पाण्यात 2 वेळेला बॉल गेला आणि तिथे थांबलेला आपण पाहिला. थोडंफार गवत आहे काही मागच्या साईडला. 45 धावांचा पाठलाग मात्र कसा होईल? 6 धावा सध्या 5 चेंडूमध्ये आलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हे झटपट क्रिकेट आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट. फास्ट फॉरवर्ड क्रिकेट. वेगवान चेंडू. यॉर्करचा प्रयत्न होता परंतु ओव्हरपी चेंडूला मात्र बॅटची इनर एज घेऊन जाताना आपण बघतोय ते स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. मैदानाच्या अगदी प्रत्येक बाउंड्रीवरती एक एक क्षेत्ररक्षक सजवलाय. आणि शेवटच्या बॉलवर आलेले केरी सोबत मात्र 6 चेंडू आणि धावा झाल्यात 7. अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 22 खेळाडूंचा 22 यार्डाचा खेळ म्हणजे आवाक्याच्या बाहेर. इंग्रजी ज्याला म्हटलं जातं की आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. हा वाईड आहे. 1 विकेट 1 आणि वाईड असं मात्र विश्लेषण आतापर्यंत. 3 बॉल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत ओव्हर नंबर 2 मधले. स्टेप आउट झाले. या वेळेला मात्र फ्रस्ट्रेशन दिसून आलं. टेन्शन वाढतंय कारण रन येत नाहीयेत. 45चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमधून फक्त 7 आलेत. त्यामुळे हात खोलावेच लागतील. थोडंसं मात्र आक्रमक व्हावं लागेल. बॅटचा चेहरा ओपन करावा लागेल. त्याशिवाय कोणताही पर्याय नाहीये. स्कोरबोर्ड वरती मात्र आपण जर पाहिलं तर धावा आपण पाहतोय त्या 10. आणि इथे सुद्धा एक चांगला बॉल आणि फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाईल. मला वाटतं किरण कांबळे तिकडे आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस किरण आउट होतोय. विकेट मिळते ती मात्र गोलंदाजाला अर्थात रोहितला मात्र इथे सफलता. फक्त 3 धावा आतापर्यंत दिले. 2 विकेट्स त्यांनी पटकावलेत. सिंधुदुर्गच्या अगदी वेगवेगळ्या तालुक्यातून गावातून आलेले सर्व खेळाडू आहेत. कोणी मुंबईत राहतंय कोणी गावाला राहतंय परंतु आपल्या गावाची आपल्या जिल्ह्याची स्पर्धा आहे ती आपल्याला खेळायची आहे. आणि त्यासाठी मात्र स्वतःच्या खिशातला खर्च करून मात्र बरेच गावावरून आलेले खेळाडू सुद्धा आहेत. नवीन बॅटर मात्र स्वप्नील मैदानावरती आहे. कोणी कुडाळवरून आले कोणी कणकवलीवरून आले कोणी राजापूरवरून आले. रत्नागिरीतील तर बरेच खेळाडू आपल्याला आज बघायला मिळाले. सावर्ड्याचे बरेच खेळाडू आपल्याला अनुभवायला मिळाले. बॅकफुटवर गेले. या वेळेला टॅप केलं चेंडूला. कव्हर्सकडे मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय. कोकण म्हटलं की मग एक मोठी किनारपट्टी.
यानंतर आपण आणखीन काही आमचे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले. असे आमचे विकासजी वारीक 10,000 रुपयांचं सहकार्य. पाण्याच्या बॉटल्स जे आपण पाणी पितोय आज दिवसभरात 2 दिवसात ते मात्र आम्हाला विशेष सहकार्य लाभलं. पप्पा पडेलकर यांचे, त्याचबरोबर विशालजी खडपे 2,000 रुपयांचं रोख रकमेचं सहकार्य. मंगेश मिसाळ 2,000 रुपये आणि अमित सिंग यांच्याकडून 1,000 रुपयांचं रोख रकमेचं सहकार्य मिळाले. नक्कीच आभारी असणार आहोत या सर्वांचे. 1 वाईड आणि 0. मला वाटतं ही मॅच जी आहे कुठेतरी आपण पाहतोय घाटकोपर संघाला आता बॅकफुटवर टाकते. ऑलरेडी आपण पाहिलं सुरुवात ज्या पद्धतीने केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तर जबरदस्त बॉलिंग केली गोलंदाज रोहितने. पावसाची मात्र प्रत्येक जण एका चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतोय की कधी पाऊस येईल, कारण सकाळपासून अजिबात पाऊस नाहीये. त्यामुळे वातावरण थोडंसं गरम झालंय. पण आज ऊन जास्त पडलं नाही ही महत्वाची गोष्ट. आज ढगाळ वातावरण आहे, परंतु प्रत्येकाला इथे हवा हवासा तो पाऊस आहे. लहान असताना आपण ती कविता नेहमी म्हणायचो की ये रे रे पावसा देतो तुला पैसा. पुन्हा एकदा मात्र बीट झालेत फलंदाज तिकडे. औपचारिकतापूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानावरती. फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे. वारा सुटतोय सध्या. हवेत पटका खेळला आहे. स्वतः विकेट किपर मात्र आता बॉल खाली येतोय आणि सगळ्यात सेफ हँड्स मैदानावरती जर कुठले असतील तर ती यष्टीरक्षकाचे असतात. कारण आता रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा बरेच यष्टीरक्षक आपण पाहतो की ते हँड ग्लोव्ज घालून विकेट किपिंग करतात आणि त्यांच्याकडून कॅचेस सुटणं मात्र थोडंसं कठीण असतं. दोन दिवसात मात्र एक ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहिलंय. एक क्वालिटी क्रिकेट, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट, एक देखणं क्रिकेट, एक दिमागदार क्रिकेट, एक नयनरम्य आणि त्याचबरोबर नेत्रदीपक क्रिकेट आणि पावसाचं आगमन मैदानावरती. प्रत्येकाने एक स्वप्न घेऊन इथे आलाय. आम्हाला सिंधुदुर्ग चषक जिंकायचा आहे, आम्हाला 35,000 रुपयांचा पुरस्कार घेऊन गावी जायचंय, आमच्या वाडीत जायचंय. ही ट्रॉफी नक्कीच खूप मानाची आहे आणि